वावरे जांभळीचा पूल चालत पाहिजे। राहुरी तालुक्याच्या पश्चिमेकडे असलेल्या दुर्गम भागातील वावरत जांभळी येथील मुळा नदीवरील पुलाचं बांधकाम झालंच पाहिजे या मागणीसाठी वावरत जांभळी महिला संघर्ष समितीच्या वतीनं भव्य मोर्चा आमदार कर्डिलेंच्या संपर्क कार्यालयावर काढण्यात आला। गुरुवारच्या आठवडे बाजारदिनी दुपारी 12 वाजता शहरामधील YMC ग्राउंड या ठिकाणावरून विद्यार्थी, महिला, पुरुष यांच्या उपस्थितीमध्ये वावरत जांभळीचे पूल बांधकाम त्वरित करावं या मागणीसाठी आमदार कर्डिले यांच्या संपर्क कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। तर पुलाच्या अडचणीसंदर्भात महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। जाण्यासाठी पूल का गरजेचा आहे? आम्हाला जर सकाळी जर घरातून 7ला निघालो तर लॉन्चवर यायला गावापासून लॉन्च 2 किलोमीटर अंतरावर आहे। तिथून पलीकडे यायला तिथं लॉन्चच्या काढायला 1 तास बसायचं। लॉन्च पलीकडे असली तर तिथून नांदूर साईडला आल्यावर तिथून 6 किलोमीटर नांदूर आणि तिथून 3 किलोमीटर म्हणजे 9 किलोमीटर राहुरीला यायला जिथं 2 तासाचा 1-1.5 तासाचा वेळ तिथं आम्हाला आमचे 8ही घंटे असे जातात की 8 तास आम्हाला राहुरीतून जाऊन येऊन पूर्ण आमचं होत नाही। आणि आम्हाला जाण्याने त्याखाली जर आजारी व्यक्ती जर पडली तर ती आम्हाला कोणत्या साईडला न्यावं किंवा कोणती गाडीवाला जर बोलावला तर तो पण म्हणजे जे आपल्या 9 किलोमीटर अंतराचा आहे तो 50 किलोमीटर अंतराचा खर्च जीपवाला म्हणा कोणताही गाडीवाला घेतो। आणि डवळपुरीला जर न्यायचं ठरलं पारनेर तालुक्याला तर तिथं पण 18 किलोमीटर अंतर आहे आमच्या गावापासून। तर त्या माणसाला बाय चान्स काही पण म्हणजे असे सर्पदंशाने म्हणा, अटॅक म्हणा, अशा प्रकारचे काही जर आजाराचं संकट जर आले तर आमच्या माणसांना कमीत कमी नगरपर्यंत पोहोचतो। अशा केसेस बऱ्याच झाल्या की काही एक्सपायर झाले, काहींच्या म्हणजे असं दुर्लक्षपणाने काहींना आज परिस्थिती अशी का त्यांना त्या ठिकाणी बोलता पण येत नाही आणि असे जे वारंवार होत चालत आहे। त्याच्यामुळं आम्हाला आमदार साहेबांनी आमचा पुलाचा जो आमचा हा लढा आहे त्यांनी आमचं जे मान्य केलं आता की मी तुमचा जो शब्द आहे मी तो पुढं मानणार आहे आणि तो जर नाही त्यांनी पूर्ण पुढं मानला तर आम्ही हा आमचा महिला संघर्ष समितीचा लढा चालूच ठेवणार आहे। जांभळीचा पूल व्हावा यासाठी महिला संघर्ष समितीने जे आंदोलन पुकारलं होतं या आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या ऑफिससमोर जे दिवसभर आंदोलन झालं, आंदोलन संपल्यानंतर तहसीलदार साहेबांनी आमदार साहेब बैठक घेणार आहेत आणि आपण एकत्रित बैठक घ्यावी अशी विनंती तहसीलदार साहेबांनी आम्हाला सर्वांना केल्यानंतर आत्ताच आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आणि तहसीलदार अनिलजी दौंडे साहेब, PI हनुमंतजी गाडे साहेब यांच्या समेत संघर्ष समिती आणि आमची एकत्रित बैठक झाली। त्या माध्यमातून जे पुनर्वसन विभागाने आणि इरिगेशन विभागाने 90 कोटी रुपयाचं जे एस्टिमेट तयार केलं होतं पुलाचं ते अत्यंत चुकीचं आणि हलगर्जीपणा आहे असं आमदार साहेबांनी मान्य केलं। आमदार साहेबांनी आत्ताच जे आंदोलन करते होते त्यांना शब्द दिला की ते एस्टिमेट कमीत कमी रुपयात कसं करता येईल या संबंधित मी अधिकाऱ्यांना त्वरित आदेश देतो आणि अधिकाऱ्यांकडून ते एस्टिमेट कमी याच्यात करून घेतो आणि लवकरात लवकर पुलाचा प्रश्न मार्गी लावतो। याबाबत सर्व जे आंदोलन करते होते महिला संघर्ष समिती आणि त्या गावचे नागरिक यांचं तात्पुरत्या स्वरूपात समाधान झालेलं आहे आणि आमदार साहेबांनी आता पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे। त्यावर सध्या तरी आंदोलनकर्ते आज त्या विषयावर समाधानी आहेत। राहुरी तालुक्यातील वावरत जांभळी या भागातील काही महिला, काही पुरुष, काही विद्यार्थी माझ्याकडे निवेदन घेऊन सकाळी 10-11 वाजता आले होते। परंतु विद्यापीठमध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आले असल्यामुळं मला असा थोडसा यायला त्यांना भेटायला त्यांची चर्चा करायला थोडा उशीर झाला। त्यामुळं मी ज्या वेळेला इथं आलो त्यावेळेला त्याचा थोडासा गैरसमज असा झाला होता का जे काही पुलाची मागणी सातत्याने अनेक दिवसापासून ही सगळी मंडळी करीत होती त्या आम्हाला मुळा धरणामधून पूल झाला पाहिजे ना अशी सातत्याने मागणी होत होती। त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो का राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादाला मी मागच्या वेळेला भेटलो आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तातडीने मदत पुनर्वसन खात्याला सूचना दिल्या आणि त्याचे सर्व एस्टिमेट करून ती शासनाकडे सादर करण्याचं काम झालं होतं। परंतु प्रत्यक्ष जे काही पुनर्वसन खात्याने जे एस्टिमेट केलं आहे ते 90 कोटी रुपयाचं एस्टिमेट झालं होतं। त्यामुळं काही महिलांचा, काही पुरुषाचा गैरसमज झाला, काही एवढं मोठं एस्टिमेट होऊ शकत नाही। परंतु एस्टिमेट किती होईल, काय होईल हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही, तो संबंधित खात्याचे जे काही डेप्युटी इंजिनियर असतील, कार्यकारी अभियंते असतील ते ठरवत असतात। त्यामुळं आता सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितली, चर्चा केली। त्यांनी एकच मागणी केली की कर्डिले साहेब तुम्ही आमदार झाल्यानंतर आम्हाला वोट दिली, आमच्या अंतर्गत रस्ते केले,
जे काही पिण्याच्या पाण्यासाठी बोर असतील, कॉम्प्युटर असतील, हायमॅक्स असतील, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे कामं केलेत. परंतु प्रामुख्याने आमची एकच मागणी का आम्हाला ती दरमुळा धरणातून पूर झाला पाहिजे. या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे विजय तमनर, श्रमिक मुक्ती दल, लोकशाहीवादी संदीप कोकाटे, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे कुमारभाऊ भिंगारे, अनिल बर्डे, MIMचे इम्रानभाई देशमुख, रामदास बाचकर, नाना बाचकर, रत्नमाला मकासरे, यशोदा वाघ, सुरबाई बर्डे, कलुबाई बर्डे, मंदा बर्डे, लक्ष्मीबाई बाचकर, सविता माळी, परिगाबाई बाचकर, सासूबाई थोरात आदींसह विद्यार्थी पालक यांची उपस्थिती होती. तर पुरोगामी संघटनाही या मोर्चामध्ये सहभागी झाल्या. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.